पोस्ट करमरकर टेक्नॉलॉजी एवढी बदलत गेली. सॅटेलाइट टीव्ही झाल्या, स्टार स्पोर्ट्स आलं, फेसबुक आलं, तुमचं व्हॉट्सअप आलं. त्यामुळे रोज सकाळी सगळ्यांनी पाहिलेली टीव्हीवरची जी क्रिकेटची मॅच आहे ती दुसऱ्या दिवशी आपल्या कॉलममधनं लोकांना सांगायचं हे फार अवघड आहे. कारण जे तुम्ही पाहिलं ते तुम्ही अजून नव्याने काय सांगणार आहात. म्हणजे तुम्हाला आकड्यांच्या पलीकडची काहीतरी दुनिया दाखवायची आहे. आणि अशा वेळी संजीवनीची शैली विकसित झाली. त्यामुळे क्रीडा पत्रिकेमध्ये मी स्वतःचा म्हणतो की एक दोन टप्पे आहेत. एक कुमार करमरकरांचा टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे हा संजीवनीचा आहे. आणि संजीवनीची शैली असायची की त्यांच्या शैलीमध्ये मधुबालापासून माधुरी दीक्षित आणि अगदी भरतभूषण ते अगदी भारतभूषण ते अगदी जॉनी लिव्हर सगळेजण अगदी स्वच्छंदीपणे येऊन जायचे. मला आजही त्यांचं आठवतं आहे. कारण मी जेव्हा स्पोर्ट्स संपादक होतो, क्रीडा संपादक होतो सामनामध्ये, तेव्हा त्याने कॉलम लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्याने असं एक वाक्य लिहिलं होतं की सचिन तेंडुलकर नॉन स्ट्रायकर एंडला असतात. नॉन स्ट्रायकर म्हणजे जेव्हा समोरच्या बाजूला जेव्हा तो धावक म्हणून उभा असतो आणि बॅट्समॅनने बॅटला बॉल टोलवल्यानंतर रन काढताना सचिन तेंडुलकर दुसऱ्यांसाठी किती जोराने धावतो हे वाक्य तो किती कल्पकता लिहू शकतो. तर संजयने एकदा असं लिहिलं होतं त्या लेखामध्ये की सचिन तेंडुलकर नॉन स्ट्रायकर एंडला असताना दुसऱ्यांसाठी 2 धावा इतक्या वेगाने वसूल करतो की अटल बिहारी वाजपेयींच्या 2 शब्दांच्या पॉजमध्ये सचिन तेंडुलकर 2 धावा वसूल करतो. तो एवढं सुंदर वाक्य. म्हणजे कुठे वाजपेयींचा तो पॉज आणि कुठे म्हणजे सचिन तेंडुलकरच्या धावण्याचं जे श्रेय आहे संघासाठी धाव घेण्याचा केवढी सुंदर रचना आहे. एक मला अजूनही त्यांचं आठवत आहे की आमच्याकडे एक विक्रम राठोड नावाचा प्लेअर होता. त्याने एक साधारणतः मी जर चुकत नसेल तर 6 टेस्ट आणि 7 वन डे खेळला. आणि तो दाढी असा विक्रम राठोड तुम्ही लक्षात असेल तर त्याच्या चेहऱ्यावरती माशी घालायची नाही. म्हणजे त्याने अत्यंत शैलीदार फलंदाज, बॉल फ्लिक करण्यामध्ये, कट मारण्यामध्ये अत्यंत हुशार. म्हणजे त्याने कधी फार मोठे सिक्सर मारले नाही, चौके मारले नाहीत, परंतु बॉलला असं स्लाइस करून चौकार वसूल करण्यामध्ये त्याचा हात कोणी पकडायचा नाही. पण अगदी 1 रन काढला का आणि 4 रन काढल्या काय त्याची चेहरा असा स्थितप्रज्ञ असायचा. काही त्याच्यावर कधी असून असायचं, आऊट झाल्यावर दुःख नसायचं. तर त्याने त्याची एकदा अशी छान कल्पना केली होती. तो म्हणाला की विक्रम राठोड असा काय होता की तुम्हाला भारतभूषण आठवत असेल का की उत्तम गाणी या भारतभूषणला मिळाली. पण त्याचा चेहरा जो आहे हा सरळ रेषेत आहे ना, चेहऱ्यात त्याच्या कधी आनंद होतो, रडू होतो. त्याच भारतभूषणच्या कल्पकतेमुळे हा येतो, मैदानावर उभा राहतो आणि संघासाठी धावा करतो. तर अशा प्रकारे एक वेगळी शैली जी आहे ती संजीवनी आम्हाला क्रीडा पत्रकारांच्या या पेजवर आणून दिली. आणि